माझ्या पुढच्या कथेचं नाव आहे राम और श्याम. शाखेत पाऊल टाकलं तो शुकशुकाट. कमाल आहे. ऑफिस अवर्समध्ये एकही कर्मचारी का हजर नाही. बँकेची दारे सतार उघडी. वॉचमनचाही पत्ता नाही. अशी कशी बँक चालवतात, तेही पुण्यासारख्या शहरात, मध्यवस्तीत. नंतर बघितले, एका कोपऱ्यात घोळका उभा होता. मंद आवाजात आरती चालली होती. कोणी टाळ्या वाजवत होते. एकाच्या हातात आरतीचे तबक, डोळे मिटून आराधना चाललेली. टिपिकल बावळट भाव चेहऱ्यावर. बाजूला बघितले, 2-3 कस्टमर बाकावर बसले होते. माय गॉड, कस्टमर सोडून हे पूजा काय करत बसलेत. 5-7 मिनिटांनी आरती संपली. निरंजनावरून हात फिरवून तो साथ लोकांनी डोळ्यावरून केसावरून फिरवला. कोणीतरी खोबरे आणि पेढा वाटले. मी जवळ गेलो. मलाही प्रसाद मिळाला. उरलेला प्रसाद हजर कस्टमर्सनाही मिळाला. कदाचित त्यामुळेच त्यांनी ओरडारडा केला नसावा. एकाने डोळ्याने विचारले, आपण? श्याम गोरे, मी म्हणालो. ओ. त्याने वळून तिथल्या सो कॉल्ड मॅनेजरला सांगितले, हे गोरे. गोरे, या या. मॅनेजरने केबिनमध्ये बोलावले. हळूहळू सगळा स्टाफ स्थानापन्न झाला. रुटीन सुरू झाले. रोज? मी चकित होऊन विचारले. नाही नाही, फक्त संकटची चतुर्थी. कस्टमरचं चालतं, आरडाओरडा करत नाहीत लोक. किंचित हसत मॅनेजर म्हणाले, त्यांनाही प्रसाद मिळतोच ना. पण मंथ एंड आहे, इयर एंड आहे, दीर्घ सुट्ट्यानंतर कस्टमर खूप आले तर उरलेला प्रसाद कस्टमरमध्ये सम प्रमाणात वाटतो आम्ही. एखादा नारळ जास्त पडतो. अर्धा पेढा आणि खोबऱ्याचा बारीकसा तुकडा यासाठी 5-6 कस्टमर आपली 15 मिनटं वाया घालवतात. आज जरा उशीर झाला. काळेच उशीर आले. काळे? हो, तेच आहेत ना इथले उत्सवमूर्ती. मला वाटलंच, तो बावळट दिसणारा, हातात तबक धरलेला, कापडावर गंध लागलेला काळे असणार. मी म्हटलं, तो तबक घातलेला, तबक धरलेला? हो, तुम्ही ओळखलं. साधारणपणे अति आस्तिक लोक थोडेसे बावळट दिसतात. मी धाडक निदान केले. या साऱ्या प्रकाराची मला विलक्षण चीड आली होती. मॅनेजर सटपटलाच. या सगळ्या प्रकाराला त्याचा पाठिंबा असणारच. त्याशिवाय ऑन ड्युटी पूजा अर्चा करण्याचा स्टाफचं धाडसच होणार नाही. मॅनेजरच्या कापडावरही नुकतेच लावलेले गंध दिसत होते. या स्टाफमधला सगळ्यात जुना, जाणता आणि ऑनेस्ट माणूस आहे तो. आस्तिक लोक हमखास ऑनेस्ट असतात. माझ्या चेहऱ्यातून सुटका करून घ्यायची त्याची धडपड. भारतात 99% लोक आस्तिक आहेत आणि जवळजवळ तेवढेच भ्रष्ट आहेत, मी संतापाने म्हणालो. तेवढेच? तो विस्मयाने म्हणाला. भ्रष्टाचाराची ज्यांना संधी मिळते ना, जवळजवळ सगळे भ्रष्ट आहेत. एनिवे, मी तुमच्या कामाची माहिती देतो. त्याने विषय बदलला. ओके. ते खरं होतं की काळेला बँक प्रोसिजर, शाखेचा व्यवहार, त्यातील तपशील याची खडानखडा माहिती होती. अर्थात मी 12 गावचं पाणी पिऊन आलो होतो, त्यामुळे त्याची माहिती मला काही एक्स्ट्राऑर्डिनरी वाटली नाही. लागल्यापासून तो या एकाच शाखेत होता. त्याची बदली झाली नव्हती का त्याने वशिला लावून टाळली होती कोणास ठाऊक. मला नवे होते ते कस्टमरचे तपशील. कोणत्या कस्टमरबरोबर कसे वागायचे याचे ज्ञान त्याने मला दिले. कस्टमरची शक्यतो वैयक्तिक माहिती घेऊन ठेवावी. पर्सनल रिलेशन डेव्हलप करावी, म्हणजे फसवणुकीचे चान्सेस कमी होतात. हा त्याचा फंडा होता. त्यात फार चूक नव्हते, पण एखाद्या वेळेस उलटही होते. कस्टमर जरा जास्त ओळखीचा आला आणि त्याने नियमाबाहेर सवलत मागितली तर असे कस्टमर स्टाफला गाळात घालतात. असाही अनुभव आहेच की. मी कोणाशी जास्त ओळख वाढवत नाही. कस्टमरला अंतरावर ठेवतो. त्यामुळे नियमबाह्य सवलत मागायचा त्यांना धीर होत नाही आणि पुढचा मनस्ताप टळतो. पगार झाल्या काळाने चतुर्थीची कॉन्ट्रिब्युशन मागितली. हा 5-10 रुपयाचा प्रश्न नव्हता. हा तत्त्वाचा प्रश्न होता. ऑन ड्युटी असं काही अवडंबर करायला माझा तीव्र विरोध होता. म्हणून मी देवच मानत नाही. पण ठीक आहे, तुम्हाला मानायचं तर माना, पण त्याचा त्रास मला होता कामा नये. मी वर्गणी नाकारली. त्याने बरीच बडबड केली. देवाच्या घराने नुकसान होणार नाही ना, वगैरे वगैरे. मी म्हणालो, मी लहानपणापासून देव नाकारत आलो आहे.
हा 5-10 रुपयांचा प्रश्न नाही, पण तुमच्या खोलचटपणाला मीही सामील आहे हा संदेश मला द्यायचा नाही. आणि प्रसादाला मात्र हात पुढे तो तिरस्काराने म्हणाला, दिलास तर घेणार, नाही दिलास तर नाही घेणार. माझा देवावर विश्वास नसला तरी प्रसादावर विश्वास आहे, मी मिश्किलपणे म्हणालो. त्याला भीती माझ्या प्रसादाची नव्हती, पण एकाने वर्गणी न देता प्रसाद घेतला आणि इतरांनी त्याचं अनुकरण करायचं ठरवलं तर सारेच वर्गणी न देता प्रसाद घेतील, मग हा खर्च करणार कोण? दुसऱ्या महिन्यात तसंच झालं. ज्यांना वर्गणी न देण्याचा धीटपणा दाखवता आला नव्हता अशा दोघातिघांनी वर्गणी देण्याचे नाकारले. रामचा तरफडाट झाला. प्रसादातले पेढे गेले, फक्त नारळ राहिला. वास्तविक स्टाफ 12च होता, 20-22 असेल. समजा दोघातिघांनी वर्गणी दिली नाही तर पेढेच नाहीत. इतकी आर्थिक परिस्थिती ढासळायला नको होती. दसऱ्याचं निमित्त झालं आणि त्याच्या माझ्यातली दरी आणखीन रुंद झाली. आदल्या वर्षी रामनेच पुढाकार घेऊन वर्गणी जमवून दसऱ्याची पूजा घातली होती. मॅनेजरला मला धडा शिकवायचा होता. एका अनौपचारिक सभेत मॅनेजरने जाहीर केले की यावेळी ती पूजा गोरे ती पूजा मॅनेज करतील. माझा देवावर विश्वास नसला तरी संपूर्ण सेक्शन झाडून पुसून स्वच्छ करावा, फुलांच्या माळा घालाव्यात, म्हणजे तो नटवावा, उदबत्ती आणून सेक्शन सुगंधी करावा. या गोष्टीला विरोध करायचं मलाही कारण नव्हतं. मी म्हणालो, मी बाकी सर्व करेन पण आरतीला उभं राहणार नाही. सर्वांनी मान्यता दिली. सर्वांनी वर्गणी माझ्या स्वाधीन केली. त्यात हार, फुले, नारळ आणि शेवटी एखादी डिश असा दरवर्षीचा प्रोग्राम होता. बाकी सगळे यथासांग पार पडले आणि मी उरलेल्या पैशाची डिश सर्वांना दिली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एकतर उघडपणे म्हणाला, अहो एवढीच वर्गणी देऊन मागच्या वर्षी फक्त 100-125 ग्राम चिवडा मिळाला आणि पूजेतला एक पेढा. यावर्षी चिवडा, तोही लक्ष्मीनारायणचा, 1 सामोसा आणि 3 पेढे आणि 2 गुलाबजाम. एवढं? मागच्या वर्षी फुलं महाग असतील, मी निरागसपणे म्हणालो. शिवाय 15 रुपये उरलेत ते मी मॅनेजरच्या स्वाधीन करेन. या पूजेच्या निमित्ताने राम पैसे खात असावा असा सर्वांचा ग्रह झाला. शेवटी सगळे बँकर्स पैसा हिशोब ठेवणारे. गोरे पैसे खातात यावरही राम कोणाच्या तरी कानात कुजबुजला. मग मी सारा हिशोब लिहून काढला आणि एका मीटिंगमध्ये जाहीरपणे मॅनेजरच्या पुढ्यात टाकला. खरं म्हणजे 20-22 स्टाफचे 50-50 रुपये हा हिशोब फारच किरकोळ होता. पण म्हटलं शंका नको, कुजबूज नको. मॅनेजर मोठ्याने म्हणाला, यापुढे सार्वजनिक पैशाचा हिशोब फक्त गोरे ठेवतील. मला काही काळ्याला दुखवायचं नव्हतं, पण ते आपोआप घडलं. पुढे कधीतरी काळ्याचे आणि माझे संबंध सुधारल्यावर काळे मला म्हणाला, एवढे आपण उरावर फुले, नारळ, उदबत्त्या आणतो, काय हरकत आहे हो आपण 5-25 रुपये चार्ज केला तर? मी काही बोललो नाही, पण मनात आलं म्हणावं, तुमच्या डोक्यावर हे सार्वजनिक काम कोणी दिलं होतं का? तुम्ही सावसाने काम करायचं, गळ्यात घ्यायचं, मग त्यात लवाडी कशाला? आणि चार्ज करणं वेगळं आणि पैसे मारणं वेगळं. एकदा एकाला सेंड ऑफ पार्टी द्यायची होती. भेटवस्तू आणण्यासाठी मला कॅबमध्ये जावं लागलं. जाताना बसने गेलो, पण येताना रिक्षा करावी लागली. मी 25 रुपये चार्ज लावला आणि तसं सर्वांना सांगितलं देखील. कोणीतरी बडबडले, काय हरकत आहे 5-25 रुपये एखाद्याने खर्च केले तर? काय बिघडलं? मी त्याला म्हणालो, पुढच्या वर्षी तुम्ही गिफ्ट आणा. हे काम करायची कोणाची तयारी नसते, कॉमेंट करायला सगळे तयार. मी म्हणालो, पैसेही आम्ही खर्च करू, पण तेवढा वेळ नाही का जात आमचा? कशाची तरी दाणी ठेवा. तीरावर बसून दगड मारू नका, प्रवाहात उतरा. दसऱ्याच्या प्रकारापासून काळेने माझ्याशी शत्रुत्वच पत्करले. कारण लोक चतुर्थीच्या पैशाचा हिशोब मागू लागले आणि त्यातून काही सुटत नाही हे लक्षात आल्यावर काळेने त्या प्रकारातून अंग काढून घेतले. आता मॅनेजर स्वतःच्या पैशाने नारळावरून फोडतो, फक्त पूजा होते, आरती नाही आणि काही नाही. सगळ्यांना एका नारळात बसेल तेवढे खोरे वाटतो. कधी आरती होते, पण नंतर मंत्र, पुष्पांजली वगैरे ते नक्कीच थांबले. आता साध्या साध्या गोष्टीत काळे मला सहकार्य नाकारू लागला. 1-2दा मी मॅनेजरच्या कानावर ही गोष्ट घातली, निदर्शनास आणून दिली, पण त्याने दुर्लक्ष केले. माझ्या आगाऊपणामुळे त्याला दरम्यान नारळाचा खर्च करावा लागत होता. निदान
मला तरी तसं वाटलं. किंवा कदाचित माझ्या नास्तिकपणाचाही त्याला त्रास होत असेल. एक दिवस एक बॉम्ब पडला. काळेची एक महत्त्वाची फाईल हरवली. काळेची म्हणण्यापेक्षा काळेकडून. फाईल बँकेचीच, पण काळेच्या अखत्यारीत होती. फाईल महत्त्वाची होती. शोधाशोध सुरू झाली. काळेला काही आर्थिक दंड झाला असता की नाही माहीत नाही, पण निदान त्याचं नाव तरी खराब झालं असतं. कशाची दूर कुठेतरी बदली झाली असती. त्याची मुलं शिकत होती. बायकोची किरकोळ नोकरी होती. सगळं आयुष्यच डिस्टर्ब झालं असतं. आम्ही सर्वांनी ती फाईल शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काळेचं आणि माझं बरं नाही, म्हणजे शीतयुद्ध चालू आहे हे सर्वांना माहीत होतं. त्यामुळे मीच ती फाईल लपवली किंवा नष्ट केली असाही काही ना संशय आला. काळेला तर पहिला आला. मला कळे ना, याला तर कपटीपणा म्हणता येईल. अहो, कितीही मतभेद झाले तरी बँकेचे दस्तऐवज घाळ करण्या एवढा नीच मी नक्कीच नव्हतो. पण मी बँकेत असा नव्हतो. म्हणजे स्वभावाची कोणीच गॅरंटी देऊ शकत नव्हतं. मला कळे ना मी काय करू. मी जीव तोडू शोधत होतो. तेही काही ना ते नाटक वाटत होतं. 31 मार्चपर्यंत फाईल सापडली नाही तर एन्क्वायरी होणार. त्याच्या सर्व्हिस बुकावरती शिरा येणार. शिक्षा काय होणार कोणास ठाऊक. पण काळे प्रचंड घाबरला होता. एकदा तर त्याने माझे पाय धरले. मी त्याला म्हणालो, काळे, तू माझ्याशी कसाही वाग, पण मी कधीही बँकेच्या कामाशी खेळ करणार नाही. फाईल तुझ्या नावावर असो आणखी कोणाच्या, तू म्हणशील त्याची शपथ घेऊन सांगतो की मी काहीही केलं नाही. मी नास्तिक आहे, पण कपटी नाही. प्लीज माझे पाय सोड. कसा कोणास ठाऊक, पण त्याचा माझ्यावर विश्वास बसला आणि त्याच्या डोळ्यातला संशय कमी झाला. मला हुश आलं. मग ते बरेच दिवस गेले. 31 मार्चला काय झालं कोणास ठाऊक. कदाचित मॅनेजरने त्याला गुपचूप मेमो दिला असेल, असावा. पण त्याची बदली झाली नाही की त्याला दंड झाला नाही. त्याचे आयुष्य सुरळीत सुरू झाले. आम्ही सर्वांनी श्वास टाकला. तो तसा दुष्ट नव्हता. पैशाने गांजलेला होता. त्यामुळे मिळतील तिथून पैसे मिळवू पाहत होता. मला कीव आली. असे 5-25 सार्वजनिक रुपये मारून काय साध्य होणार आहे. निष्कारण नाव मात्र बद्ध होणार. पण त्याचीही काळेला पर्वा नव्हती. मात्र दसऱ्याच्या प्रसंगापासून जो तो काळेला टाळत होता. एकदा का नाव खराब झालं ना की ते पुन्हा कमावणे फार अवघड असते. जून महिन्यात ती घटना घडली. काळे कामावर आलाच नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 8 दिवस, सलग 8 दिवस काळे आला नाही. पत्र नाही, चिठ्ठी नाही, फोन नाही. ज्याला काळेचे घर माहीत होते ते घरी जाऊन आले, पण घराला कुलूप होतं. काय झालं काळेला. मग एकाने बातमी आणली की काळेला अंधूक दिसू लागले आहे. तो या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे धावत होता. दाराला बहुतेक करून कुलूप असे. तो ज्या दिवशी मॅनेजरला भेटायला आला त्या दिवशी मी नेमका रजेवर होतो. लोकांनी वर्णन केले, बायकोने त्याला धरून आणले होते. त्याला अगदी अंधूक दिसत होते. बँकेच्या रोजच्या पायऱ्या देखील त्याला चढणे उतरणे अशक्य झाले होते. मला कळे ना मी त्याच्याकडे जावे की न जावे. त्याच्या माझ्याबद्दलचा संशय खराच गेला होता का नव्हता. तो माझं स्वागत तर जाऊ द्या, दारात अपमान तर करणार नाही ना. आमच्या स्टाफमध्ये एक मुलगी म्हणजे महिला होती, निलिमा देशपांडे. विवाहित होती, पण तरी साऱ्या स्टाफची दिलकी धडकन होती. म्हणजे तिच्याबरोबर गेलो तर निदान तो दारातच आपला अपमान करणार नाही. तिला त्याचे घरही माहीत होते. योगायोगाने तीच मला म्हणाली, येत्या शनिवारी आपण जाऊया का म्हणून. म्हणलं चला. म्हणलं आंधळा मागतो एक डोळा. आंधळा सर्र झाला. बापरे, मला वापरीच्या देखील असे का सुचत आहेत. शनिवारी आम्ही त्याच्या घरी गेलो. तसं म्हटलं तर तो एक 15 दिवस आला नव्हता. पण घराची अशी अवस्था होती की तो वर्षानुवर्ष बेकार आहे. अगदी अवकळा आली होती. निलिमा देशपांडे बरोबर असल्यामुळे म्हणा किंवा माझ्याबद्दलची अडी त्याच्या मनात उरली नव्हती म्हणून म्हणा, त्याने आम्हाला याबजा केले. त्याने चहाही ऑफर केला. पण घराची ती अवस्था बघून आम्ही निग्रहाने तो नाकारला. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याचा प्रयत्न केला. पण डोळ्याची शक्ती क्षीण होत आहे आणि डॉक्टरांच्या मते तो पूर्ण आंधळा होण्याच्या मार्गावर आहे. एवढे सोडून नवरा बायको दुसरं काहीही बनण्याच्या मनस्थितीत नव्हते. नोकरी अपुरी झालेली. त्यावेळी बँकांना पेन्शनही नव्हती.
जो काही प्रॉव्हिडंट फंडनं गोळा झाला असेल तो घेऊन घरातच राहायची वेळ त्याच्यावर आली होती. अर्धा पाऊण तास बसून आम्ही बाहेर पडलो. त्याच्याप्रमाणे आमच्या डोळ्यासमोर अंधारच होता. रिक्षातून येताना आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही. तिला तिच्या घरी सोडून मी घरी आलो. असं अचानक काय झालं असावं? माझं तर काही तर्कच चालला नव्हता. 8 दिवसांनी बातमी आली की काळे ठार आंधळा झाला होता. एक दिवस मॅनेजरने मला बोलावलं. मिस्टर गोरे. येस सर. तुम्हाला एक काम सांगितले तर कराल का? करेन की. तुम्ही असं का विचारता? बँकेचं नाही आहे, आउट ऑफ द वे. चालेल ना. मॅनेजरने टेबलाच्या कानातून काही पैसे काढले. हे 5,000 रुपये आहेत. ते तेवढे काळ्यानं द्यायचे. हो देईन की. आजच्याच द्यायचे आहेत का? हो, म्हणून मी तुम्हाला बोलवलं आहे. रिक्षाचे होतील तेवढे पैसे मी तुम्हाला नंतर देईन. पण हे कसले पैसे आहेत? आमची एक भिशी होती. त्यांचा काही नंबर लागला नाही, पण आता त्याच वेळी त्यांना पैशाची गरज आहे. हो सर प्लीज, रिक्षाचे पैसे वगैरे मला नकोत. मी आजच्याच त्यांना नेऊन देतो. पण तुम्ही आमच्या भिशीत नाही आहात. सर रागवू नका, पण भिशीचा पुढचा हप्ते काळे देऊ शकणार नाहीत का? आपण सगळे म्हणून त्यांना जमेल तेवढी मदत करूया. थँक्स. आज मिसेस देशपांडे नव्हत्या, पण 5,000 रुपये होते. काळेकडे फोन नव्हता, त्यामुळे त्याला हे अनपेक्षित होते. आणि खरं सांगायचं तर काळेच्या अंगी कोणाचा अपमान करायचे त्राण सोडले नव्हते. त्याच्या बायकोने दारू ओढले. आपण? हो आहेत ना. कुठे जाणार? काळे देवाच्या तसबिरीसमोर हात जोडून उभा होता. अर्थात त्याला तसबीर दिसत नव्हती, अंदाजाने उभा होता. एवढं देवाचं करतात, पण बघा नशीब कसं आहे ते, बायको म्हणाली. त्याच्या बायकोने त्याला माझ्यासमोर बसवलं आहे. मला मॅनेजरने पाठवलं आहे, मी म्हणालो. रजेचा अर्ज पाठवला आहे? तो गांगणून म्हणाला. नाही नाही, तुमच्या बेशीचे पैसे पडवलेत त्यांनी. मी पैसे पुढे करून म्हणालो. 5,000 आहेत. बरोबर आहेत ना? 5,000? आमची बेशी? तर तो स्तब्ध झाला. उरलेलं आयुष्य असं भेकेवर जगायचं का मी? पण मॅनेजरच्या रूपाने देवच उभा राहायला म्हणायचा. त्याची बायको म्हणाली. उद्या मुंबईला जायचं होते स्पेशालिस्टनं दाखवायला. पैशाची गरज होतीच. कोण आहे स्पेशालिस्ट? डॉक्टर नायन म्हणून कोणतरी आहे, मालाडला आहे. माझी मालाडला एक खोली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिथे उतरू शकता. काय म्हणता? आम्हाला असा आधार हवाच होता. सकाळी 9ची अपॉइंटमेंट गाठायची कशी याचा विचारच करत होतो आम्ही. मी किल्ली आणि पत्ता दिला. योगायोगानं डॉक्टरांच्या क्लिनिकपासून माझी खोली बऱ्यापैकी जवळ होती. आज रात्रीच निघा आणि उद्याची अपॉइंटमेंट गाठा. गोरे. काळेचा स्वर सद्गतीत झाला. मी तुमच्यावर उगीच संशय घेतला. जाऊ द्या हो, मी सारं विसरलो आहे. आणि तुम्ही विसरून जा. देवाच्या रूपाने जाऊन आलात तुम्ही, त्याची बायको म्हणाली. तशा या अवस्थेत काळे किंचित हसला आणि म्हणाला. अगं ते नास्तिक आहेत, त्यांचा देवावर विश्वास नाही. तुमचा देवावर विश्वास नाही? तिची बायको चकित होऊन म्हणाली. बहुधा देवावर विश्वास नाही असं ठामपणे म्हणणारी पहिलीच व्यक्ती तिने पाहिली असावी. हो, आय डोंट बिलीव्ह इन गॉड अँड ॲज वेल ॲज इन रिलिजन. पण प्रत्यय येतोच ना. कसला? आता हेच बघा ना. उद्या आम्हाला पैशाची गरज होती. मलाडसारख्या अनोळखी गावात आम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवरच रात्र काढायला लागली असती. पण ते दोन्ही टळलं. तुम्ही आमची उतरण्याची सोय केलीत आणि साहेबांनी पैशाची. एखाद्या घटनेकडे आपण कसं पाहू त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तुमच्या पतींनी एवढी देवपूजा केली, मग त्यांना हा त्रास नाही का व्हावा? अर्थात मला या विषयावर वाद घालायचा नाही. ते बरे होऊ द्या, मग आपण वाद घालू. ती काहीच बोलली नाही, पण विचार मग्न झाले. मध्ये 1-2 दिवस जाऊ दिले. मलाडच्या घराची किल्ली द्यायची होती आणि काय झालं तेही विचारायचं होतं. दार तर बायकोच उघडणार. दोघं मागच्या वेळापेक्षा गंभीर होते. काही क्षण निस्तब्धतेत गेले. मलाही कळेना काय बोलावे. बातमी काही चांगली दिसत नव्हती. शेवटी बायकोने पर्समधून किल्ली काढून माझ्या हातात दिली आणि म्हणाली. खूपच उपयोग झाला हो तुमच्या खोलीचा. खोली काय म्हणता, जवळजवळ सेल्फ कंटेंट ब्लॉकच आहे तो. आमची राहायची सोय झाली, प्रातर्विधीची सोय झाली, गिझर होता, आंघोळीची सोय झाली. खूप खूप उपकार झाले तुमचे. उपकार कसले? एकमेकांच्या उपयोगी पडता आलं नाही तर त्याला माणूस कशाला म्हणायचं? बाकी ते राहू द्या. डॉक्टर काय म्हणत आहेत? एखादं ऑपरेशन करायचं असेल तर? बायकोनं नवऱ्याने पाहिले आणि नवऱ्याने अंदाजाने बायकोकडे पाहिले. बराच वेळ कोणीच काही बोललो नाही. मला जर आकवर वाटायला लागलं. डॉक्टर म्हणाले, तुमच्या डोळ्याच्या नसा म्हणजे नर्व्स
जळून गेल्या आहेत. आता काही होणार नाही. नसं जळल्या कशामुळे? शेवटी काळे म्हणाला, तुम्ही नास्तिक आहात ना? हो, पण तुम्ही मला हसाल. हसाल? अरे भल्याग्रस्ता, तुझ्या डोळ्याचा मेजर प्रॉब्लेम झाला आहे. मी कशाला हसेन? पण उघड नाही, मनातल्या मनात हसाल. मी नाही समजलो. तुम्हाला माहीतच आहे मध्यंतरी माझ्यावर बालंट आला होता. मी तर तुमच्यावरही संशय घेतला होता. हो, पण त्याचं काय? त्या संदर्भात मला मेमो तर मिळणारच होता, पण कदाचित माझी बदली झाली असती. बदलीचं ठिकाणही मला कळलं होतं. कुठं? न्हावरं. न्हावरं? न्हावरं. इथून पुणे स्टेशनला जायचं, रेल्वेनं यवत. यवतहून मिळेल त्या वाहनानं, बैलगाडी, टेम्पो, ट्रॅक्स, काय जे मिळेल त्या वाहनानं न्हावरं. पैशाचा तर चुरडा झालाच असता, वेळेचाही चुरडा झाला असता. शारीरिक श्रम झाले असते ते वेगळेच. मुलांसाठी हिची नोकरी कदाचित गेली असती. पण तसं झालं नाही. नुसत्या मेमोवर भागलं. पण त्यासाठी मला डोळे द्यावे लागले. म्हणजे मी कसबा गणपतीला साकडं घातलं होतं. काय? मी रोज ओळीनं 21 दिवस तुझ्या दर्शनाला अनवाणी येईन म्हणून. बरं, या 21 दिवसात 3 शनिवार आणि 3 रविवार आले. हो, येणारच नाही. दर शनिवारी मी आपली ब्रँच सुटल्यावर 1-1.5 वाजता अन्नवाडी कसबा गणपतीला गेलो, तर रविवारी नाश्ता झाल्यावर कधी 10, 10:30, 11 वाजता कसबा गणपतीला गेलो. अनवाणी अनवाणी. आणि येताना तसंच आलो. अरे बापरे, दुपारचं ऊन. जरी ते फेब्रुवारीचं होतं तरी ऊनच. डांबरी रस्ता, पायऱ्या चटके बसत होते. पण मी तसंच रेटलं. आणि त्यामुळे डोळ्यांच्या नशा जळाल्या. त्यावेळी तसं जाणवलं नाही कसं? बायको तावातावनं म्हणाली, दर शनिवारी यांना भोवंड यायची. काही क्षण दिसेनसं व्हायचं. म्हणजे शरीराने सूचना दिली होती. पण माझा देवावर विश्वास, तो माझं काही वाकडं करणार नाही, ही श्रद्धा होती. आता जी श्रद्धा केवढ्याला पडली, त्याची बायको पुन्हा रडू लागली. काल सगळे देव उचलले आणि माळ्यावर टाकून दिले. तो निश्वास टाकून म्हणाला, आता काय उपयोग आहे? बैल गेला आणि झापा गेला. मी वारंवार सांगत होते, 1-2दा ठीक आहे, पण 21 दिवस नको. पण हे हट्टालाच पेटले होते. अहो, बदलीच्या भीतीने मी घाबरून गेलो होतो. आता बदलीच काय, नोकरीच गेली तुमची, बायको म्हणाली. नाही, मी म्हणालो, तुम्हाला असं काही काम देता येईल का याच्यावर विचार चालू आहे. तरीही बदली होणारच. जे टाळायला गेलो ते होणारच. आणि डोळे गेले ते गेलेच. म्हणून मी देव माळ्यावर टाकले. मी इतक्या वेळा गेलो, पण मी कधीच त्याच्याकडे चहा घेतला नव्हता. पण त्या दिवशी त्याच्या बायकोने हट्टाने चहा केला आणि मला पाजला. माझा नास्तिकपणा तिला कुठेतरी स्पर्श करून गेला होता. त्या अवकाळा आलेल्या घरात चहा प्यायला मला इतका संकोच वाटत होता. या माणसासाठी आपल्याला काय करता येईल या विचारानं माझं मन अगदी भरवून गेलं होतं. त्याच आठवड्यात मी दिलेल्या बँकेच्या परीक्षेचा निकाल लागला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी पहिल्या नंबराने पास झालो. सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं. सेंड ऑफ पार्टी झाली. त्या पार्टीत माझे डोळे काळेला शोधत होते. पण तू कुठे दिसणार? माझी बदली झाली. मी खडकीच्या ब्रँचला रुजू झालो. 6-8 महिन्यापूर्वीच माझी पुण्याला बदली झाली होती. माझ्याही बायकोची नोकरी होती. तिला कंपनीची क्वार्टर राहायला होती. तिची क्वार्टर इतकी सुंदर होती. मुंबईत राहायला अशी जागा मिळणे केवळ करोडपतींच्याच नशिबात असू शकेल. म्हणून आम्ही मालाडची जागा सोडली आणि नोकरी आणि क्वार्टर बायको सोडायला तयार नव्हती म्हणून मी एकटाच पुण्याला येऊन राहिलो होतो. एका माणसासाठी कशाला ब्लॉक घ्यायचा म्हणून मी एका चाळीत खोली घेऊन राहिलो होतो. अनाथ विद्यार्थीगृह आणि जयंत मंगल कार्यालय यांच्यामध्येच ती चाळ होती. सुरुवातीला मला जरा त्रास झाला. चाळीचं वातावरण मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. चाळीतील लोक इतके छान होते की तात्पुरती सोय म्हणून मी इथे आलो तर इथेच रमलो. शनिवार रविवार माझ्या मुंबईच्या वाऱ्या होत. बायकोला मी कधीच पुण्याला ये म्हणलं नाही. त्यामुळे ती एक खोली मला कधी अपुरी वाटली नाही. मला प्रमोशन मिळाले. जुलैचा शेवट आला होता. 1 ऑगस्टपासून मला खडकीला जायचं होतं. त्या शनिवारी मला मुंबई जायचं होतं. मी प्रमोशनची बातमी बायकोला कळलीच नव्हती. म्हणजे प्रत्यक्ष जाऊनच ती बातमी सांगावी. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा होता. मी शनिवारी बँक संपली
की परस्पर स्टेशनवर जाणार होतो. पण सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. मी कसाबसा स्टेशनवर पोचलो तोच बातमी आली की पुणे मुंबईच्या सर्व ट्रेन्स कॅन्सल झाल्या आहेत. संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. बसने जाण्यासुद्धा धोका होता. बस मध्येच कुठे अडकून पडली तर घर का न घाट का अशी अवस्था व्हायची. तिथून मग मी घरीच आलो. शेजारी विचारले, का हो काय झालं? मी सर्व सांगितले. तो म्हणाला, आता असं करा, आमच्याकडे या जेवायला. अहो कशाला? या हो, या पावसात कुठे जात आहेस खानावळ शोधत? चाळीचं हेच वैशिष्ट्य मला आवडत होते. एक विलक्षण आपुलकी शेजारीच होती. एक कुटुंबच होते ते. मी जेवायला शेजारी गेलो. सुरुवातीला विषय निघाला तो माझ्या प्रमोशनचा. आता गावातील ब्रँच सोडून खडकीला जायचं होते. हे तसे कटकटीच होते. दुसरा पर्याय म्हणजे खडकीला भाड्याची खोली शोधायची. शेजारी मला, अहो चाळ सोडू नका हो. मी म्हणालो, नाही नाही, अहो तुमच्यासारखे शेजारी कोण गमावेल? बोलता बोलता काळ्यांचा विषय कसा निघाला कोणास ठाऊक. कदाचित माझं मन त्याच विषयात फिरत असल्यामुळे असेल आणि एरवी एवढा निवांतपणा गप्पांना कधी मिळालाही नव्हता. शेजारी मला, मी एक सल्ला देऊ का? द्या ना. या काळ्यांच्या डोळ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्हाला आपल्या चाळीतले लेले माहिती आहेत का? ते कोपऱ्यातले होतेच. त्यांचं काय? तुम्ही त्यांची का नाही गाठ घेत? ते काय आध्यात्मिक अधिकारी वगैरे आहेत का काय? लेले म्हटल्याबरोबर पुरेशी उंची, लख्ख गोरावर्ण, उलटे फिरवलेले पांढरे विरळ केस, कपाळावर गंध, निळसर डोळे. आध्यात्मिक अधिकारी व्हायला एवढी सामुग्री पुरेशी होती? नाही नाही, तुमचा नास्तिकपणा मला माहीत आहे आणि याबद्दल आस्तिकपणामुळेच ही भीषण परिस्थिती ओढवली हे आत्ताच तुम्ही मला सांगितलं. मग लेल्यांची एक गोष्ट आहे. त्यांची पत्नी कुठल्या तरी रोगाने वारली. ॲलोपॅथिक या रोगाला निदान त्या काळात तरी औषध नव्हतं. शेवटी त्यांना कुठेतरी सांगितले की या रोगावर होमिओपॅथीमध्ये औषध आहे. बायकोच्या मृत्यूचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास सुरू केला. आता ते होमिओपॅथीमधला पुण्यातला शेवटचा शब्द आहेत. अर्थात त्याने कोणतीही पदवी घेतलेली नाही, त्यामुळे पाटी नाही. पण जो कोणी रोगी त्याचं नाव ऐकून येतो त्याला औषध देतात. अर्थात ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर. त्यासाठी ते कोणतीही फीसुद्धा घेत नाहीत. स्वतःच्या खर्चाने औषध आणतात आणि देतात. बरं, झालेल्या रोगाने आपणहून काही पैसे दिले तरच ते स्वीकारतात. जेवण झाल्या आम्ही दोघं लेलांडे गेलो. त्यांना काळ्यांची केस समजावून सांगितली. ते म्हणाले, किमान एकदा तरी त्यांना माझ्याकडे यावं लागेल. मला कल्पना आहे की त्यांना माझ्याकडे वारंवार येणं शक्य नाही, पण त्यांना घेऊन तुम्ही एकदा या, मग आपण बघू. दुसऱ्या दिवशी रविवारच होता. मला मुंबईला जायचंच नव्हतं. माझं मुंबईला जाणं निदान एका आठवड्यात तरी लांबलं होतं. माझ्या प्रमोशनची बातमी एका आठवड्याने मी बायकोला सांगणार होतो. अर्थात ऑफिसर म्हणून जॉईन झाल्यानंतर 1 ऑगस्ट त्याच आठवड्यात होता. त्यामुळे मला हालचालीसाठी फक्त रविवारच होता. मी लेल्यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आणि काळ्यांकडे धावलो. काळ्यांना विचारले, काही प्रगती? त्यांनी नकारार्थी मान हलवली. त्याचा सारा विश्वास अंधारून आला होता. मी त्यांना लेल्यांबद्दल सांगितलं. दोघांचाही विश्वास बसला नाही, पण मी म्हणालो म्हणून ते यायला तयार झाले. दुपारी 3-3:30च्या सुमारास दोघं नवरा बायको चाळीपुढे उभे राहिले. मी खालीच वाट पाहत होतो. चाळीचा जिना असावा तितका अवघड होता आणि मी आणि त्याच्या बायकोने मिळून त्यांना लेल्यांच्या घरापर्यंत आणलं. फुकट म्हटल्यानंतर लेल्यांकडे पैशांची तुफान गर्दी होती. रविवारी तर बघायलाच नको. आणि त्यातून वेळ काढून लेल्यांनी काळ्यांना पाहिलं. बरीच प्रश्नोत्तरे झाली. शेवटी लेले म्हणाले, मी बहुतेक तुमची दृष्टी आणू शकेन. काय? आम्ही तिघंही ओरडलो. पण यासाठी तुम्हाला खूप पेशन्स ठेवावा लागेल. मी जो आहार लिहून देईन तोच घ्यायचा. मी जी औषधे देईन ती न कंटाळता घ्यायची. यात कोणतीही गॅप पडू चालणार नाही. अहो घेऊ की, त्याची बायको उत्सुकतेने म्हणाली. 1-2 महिन्यात काही गुण येणार नाही. 2-3 महिन्यापासून औषधाचे परिणाम जाणवू लागतील. सुरुवातीला ते परिणाम उलटे असतील, म्हणजे बरं वाटण्याऐवजी तुम्हाला त्याचा त्रास होईल. दुष्परिणाम जाणवतील. म्हणजे? मी विचारले. हो, सुरुवातीला पायाची खूप आग होईल. 3ऱ्या महिन्यापासून तळपाय थोडासा काळसर पडेल, पण औषध सोडायचं नाही. नंतर पायाला भेगा पडतील. अगदी 4-5व्या महिन्यात तर चालताही येणार नाही. पायातून कदाचित रक्तही येईल. पण त्याचवेळी त्यांना अंधुक का होईना
दिसू लागेल. पण औषध थांबवायचं नाही. त्यांना जेव्हा पूर्ण दिसायला लागेल तेव्हाच औषध थांबवायचं आहे. ते अर्थातच मी सांगेन. त्यानंतर आपण पायावर उपचार करू आणि 1-2 महिन्यात त्यांचा पायही पहिल्यासारखा होईल. अंदाजे हा 8 महिन्याचा कोर्स आहे असं समजा. त्यानंतर तुम्ही कामावर जाऊ शकाल. मला तर ती परीकथाच वाटत होती. ॲलोपॅथीने होपलेस केस म्हणून सोडून दिलेली केस. एक डॉक्टर नसलेला माणूस छाती ठोकपणे बरं करेन असं म्हणत होता. अगदी तारीख वा सांगत होता. मी म्हणालो, हे सगळं असंच होईल असं तुम्ही खात्रीने म्हणू शकता? 99% होईल. पण आहे तरी काही ट्रीटमेंट? जी उष्णता पायातून वर गेलेली आहे ना, ती पायातूनच बाहेर काढायची. पती पत्नीला त्यांचं म्हणणं पटलं. ते सांगतील तो आहार आणि सांगतील ती औषधं घ्यायला ते तयार होते. अर्थात त्यांच्यापुढे दुसरा पर्याय तरी काय होता म्हणा. त्याच आठवड्यात मी खडकीला जॉईन झालो. काळे ब्रँचमध्ये येत नव्हतेच, पण इकडून तिकडून त्यांची खाली कुशारी कळत होती. तीही थांबली. ब्रँचमध्ये कामही खूप होतं. पुढच्या शनिवारीही मला जायला जमलं नाही. शेवटी त्या रविवारी फोन करून मी त्याला बातमी सांगितली. तिच्या स्वरावरून ती खूपच एक्सायटेड झाल्याचे मला जाणवत होते. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचे माझे स्वप्न विरून गेले. ती थोडीशी वैतागली होती. तिच्यामध्ये मी त्याला बातमी सांगायला फार उशीर केला होता. तरी तिला खूप आनंदही झाला होता. ऑक्टोबरला माझ्यावर एक बॉम्ब पडला. माझी थेट बिहारमध्ये बदली झाली. ती उत्तर बिहारमध्ये. त्या काळात तर तिथे भर दिवसा खून पडत होते. म्हणजे निदानचं ऐकून तरी होतो. त्या काळात तर गुंडाराजच होतं. मुंबईला असताना मी रणजी ट्रॉफीत खेळलो होतो. माझ्या ओळखीही होत्या. म्हणजे मी वशिला लावला असता तर माझी बदली कॅन्सलही झाली असती. पण मी वशिला लावला नाही. 1 महिना मुंबईला काढला आणि नोव्हेंबरला बिहारला जायला निघालो. काही मंडळी मला स्टेशनवर सोडायला आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला काळजी दिसत होती. पण मी मनाशी विचार केला, ज्या अर्थी बँकेने शाखा काढली आहे आणि ती गेली काही काही वर्षे चालू आहे, त्या अर्थी ती स्टाफही असणार आणि ऑफिसरही असणार. मग मी का नाही तिथं काम करायचं? 2-2.5 दिवसांचा खडतर प्रवास करून मी तिथे पोहोचलो. ब्रँचला लागूनच ऑफिसरची क्वार्टर होती. पण गाव इतके छोटं होतं, तिथे काय धंदा होणार? कशासाठी काढली ही ब्रँच? स्टाफने माझे स्वागत केले. गेले महिनाभर सिनियर सिनियर क्लार्कचंच का ब्रँच चालवत होता. पुण्याच्या ब्रँचची सवय असल्यामुळे तिथली ये जा फारच किरकोळ वाटत होती. 4-2 गिऱ्हाईकं येणार, 4-2 जाणार. तिथल्या स्टाफने सुचवल्याप्रमाणे तिथल्या दरोगाशी मी दोस्ती केली. तो जवळजवळ रोजच ब्रँचमध्ये येत असे. सुरुवातीला कुल्हडचा चहा, नंतर तो तिथेच नाश्ताही करू लागला. तसा आम्हाला एंटरटेनमेंट अलाउन्स असतो, पण त्यातून तुमचा वाढता धंदा दाखवावा लागतो. दरोगाजीचे तर बँकेत खातेसुद्धा नव्हते. धंदा वाढवायचा प्रश्नच नव्हता. शेवटी मी त्याला माझ्या खिशातून नाश्ता देऊ लागलो. नंतर तिथले सरपंच येऊ लागले. खर्चाचाही प्रश्न नव्हता, पण ते माझ्या तत्पत बसत नव्हते. पण यातून सुटका कशी करून घ्यावी हेच मला समजेना. बायकोला फोन करायचं म्हटले तर क्वार्टरमध्ये फोन नव्हता. फोन फक्त बँकेत. ऑन ड्युटी तो फोन करणंही मला मान्य नव्हतं. शिवाय तीही नोकरी करत होती. शेवटी मी तिला सांगितले की तूच फोन करत जा. मला काय वेळच वेळ आहे. एवढं करूनही ती वेळ आलीच. गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती ऑफिसमध्ये आली. बोलिए, 5 लाख का कर्जा चाहिए. किस लिए? ये मैं आपको क्यों बताऊँ? इधर हमें लिखना पड़ता है कि कर्ज किस लिए चाहिए. कुछ भी लिखो, उसमें क्या फ़र्क पड़ता है. मी दरोजींकडे पाहिले. दरोगाजी थंड होते. गिरवी क्या रखने वाले आप? गिरवी? ये क्या होता है? ज़मीन या तो कागजात, गहने, ऐसा कुछ भी. जमीन तो हमारी माँ है, उसे गिरवी कैसे रखो? गहने भी चलेंगे. गहने भी पुरखों से चलते चलते आए हैं. उसे गिरवी रखे गए तो पड़ोसी हमारे मुँह पे थूकेंगे. तो 5-6 लाख कीमत हो ऐसा कुछ भी दे, ऐसा कुछ नहीं है, तो हम आपको कर्जा कैसे देंगे? हमको ऊपर बताना पड़ता है. वो तुम जानो और तुम्हारा ऊपर वाला जानो. हमको कर्जा मांगता है बस. कब लौटाएंगे? जब फसल अच्छी होगी तो, और नहीं होगी तो नहीं देंगे. दरोगाची दुसरीकडेच पाहत होता. जणू तो या गावचाच नाही.
ठीक है, अर्जी दे के रखो। कौन सा अर्जी? कर्जा मिला, ये तो लिख के देना पड़ेगा ना। आपका अंगूठा लगेगा। पैसा मिलने के बाद अंगूठा लगाएंगे। त्याला कसं बसा हाकललं. दरोडेकडे बघून म्हणालो, उनको समझाओ, ऐसा कर्जा नहीं देते हम, और इधर पैसा भी नहीं है। 5-50 लोग और उतना 10-5 हज़ार, 5 लाख कहाँ से लाएंगे? दरोगा म्हणाला, वो तो बुजुर्ग है, उन्हें कौन समजाएगा. थोडक्यात दरोगासाठी मी खर्च केलेले सगळे पैसे वाया गेले होते. तो मला काहीही मदत करणार नव्हता. दुसऱ्या दिवसापासून मी घरूनच नाश्ता करून येऊ लागलो. 2-3 दिवस दरोगा आशाभूतपणे पाहत बसून राहिला. नंतर ज्या लक्षात आले की मी त्याच्या त्या वाक्याचा हा परिणाम आहे. एक दिवस तुम्हाला म्हणाला, दिन दहाड़े मैं आपकी अ, रुसा कर सकता हूँ, मगर 24 घंटे तो मैं आपके पास नहीं रख सकता. ये तो गुंडाराज हो जाएगा. ऐसा नहीं चलेगा. कुछ गिरवी रखो तो ही पैसा मिलेगा. आपको मालूम नहीं, ये बिहार है, यहाँ ऐसा ही चलता है. इसके पहले लोगों ने ऐसा ही कर्ज दिया है, नाही तो वो भाग गए. मी संपूर्ण रेकॉर्ड तपासले. सगळे रेकॉर्ड फेक होते. कुठल्याही कागदावर काहीतरी लिहिले होते. कोणाचे अंगठे आहेत, कोणाचे नाहीत. एकाही कर्जदाराने एक हप्ताही दिला नव्हता. माझ्या लक्षात आले की आपण इथे फसलो. मी सारा रिपोर्ट तयार केला आणि मेन ब्रँचला पाठवून दिला. एक दिवस तर तो सोकाळ बुजुर्ग तलवार घेऊनच आला आणि त्याने माझ्यामध्ये तलवार ठेवली. बोलियो, कब दोगे 5 लाख? मुझे ऊपर पूछना पड़ेगा. मी कसं बसा म्हणाला. त्याने तलवार उचलून आपटली. ये ऊपर नीचे मैं कुछ नहीं जानता, मुझे अभी के अभी पैसा चाहिए. ब्रांच में तो पैसा नहीं है, मेन ब्रांच से लाना पड़ेगा. मला दरदरून घाम फुटला. देखते हैं कल तक इंतजाम हो जाएगा. तो कसा बसा गेला. मी थोडं दरोजाकडे गेलो आणि म्हणालो, उन्होंने तो तलवार लाई थी, मुझे कंप्लेंट करनी है. उससे कुछ नहीं होगा साहब, हम भी उसको उसकी मेहरबानी पे जिंदे हैं. आप ऊपर कंप्लेंट क्यों नहीं करते? ऊपर तक उसकी पहचान है, सब करप्ट है. आप खामखा अपनी ज़िंदगी धो डालेंगे, खो बैठेंगे. ऐसे करते रहोगे तो बैंक कैसे चलेगी? और बंद पड़ गई. अरे बहुत सारे लोगों ने कर्जा लिया है, बैंक बंद पड़ गई तो उन्हें क्या फरक पड़ता है? थोडक्यात काहीही घडणार नव्हते. मी त्याला कर्ज देणे शक्यच नव्हतं आणि मी पैसे मागवले नव्हते. आधीच्या एका ऑफिसरचा इथे खून झाला होता, असेही मला नंतर कळले. काय करावे मला काही सुचेना. सकाळी लवकर ऑफिसात गेलो. क्लार्ककडून रेल्वेचे टाईमटेबल विचारून घेतले. रजेची चिठ्ठी त्याच्याकडे दिली आणि बाहेर पडलो. घरी येऊन सामान घेतले आणि त्याला स्टेशन गाठले. 8-15 दिवसात त्या गावाने मला पळवून लावले होते. क्लार्कला मी सांगितले होते की मी कुठे आहे ते कोणाला सांगू नको. संध्याकाळी 5 वाजता ट्रेन आली. मी जमतेम तिकीट काढलं होतं, त्यामुळे एका जणाला डब्यातच घुसावं लागलं. प्रचंड गर्दी. कोणीतरी माझ्या हातातली बॅग ओढून वर टाकली. मी खालीच बसलो, टॉयलेटला चिकटून. मध्यंतरी चेकर आला. मी खिशात हात घातला आणि धस्स झालं. गर्दीत कोणीतरी माझं पाकिट तिथल्या तिघड्यासकट मारलं होतं. मी चेकरला सांगितलं की मी बँकेत ऑफिसर आहे, गर्दीत कोणीतरी माझं पाकिट मारलं आहे. तो चेकर बहुतेक प्यायला असावा. पुढच्या स्टेशनवर त्याने मला धक्के मारून उतरवलं. माझी बॅग न देण्याची दक्षता प्रवाशाने घेतली होती. मी ओरडत होतो, पण कोणी लक्ष दिलं नाही आणि ट्रेन सुटली. एका अनोळखी गावात मी मध्यरात्री उतरलो होतो आणि खिशात फुटकी कवडी नव्हती. तिथल्या स्टेशनवर असताना मी सारं समजावून सांगितलं. त्यांनी शांतपणे सांगितलं की तिथल्या कंप्लेंट बुकमध्ये कंप्लेंट लिहा, चेकरचे नाव अमुक तमुक. पण त्यानं काय होणार? माझे प्रश्न कसे सुटणार? बायकोला फोन करायचा म्हटलं तर सकाळ झाल्याशिवाय करता येणार नव्हता. स्टेशन बाहेर पडलो. बाहेर सुनसान होते, कुठेही जाग नव्हती. गाव जवळजवळ मृत आहे असं वाटत होतं. एकही दुकान उघडं नव्हतं. नोव्हेंबर महिना, खूप थंडी पडली होती. अंगावरच्या वस्त्राशिवाय माझ्याकडे काहीही नव्हतं. कोणाचं दार ठोठवणार? कोण दार उघडणार? एखादा लॉ शोधायचं म्हटलं तर खिशात पैसे नाहीत. या थंडीत मी काकडून तरी चाललो होतो. चालून अंगात ऊब आणण्याचा प्रयत्न करत होतो. चालता चालता
गावाच्या जवळजवळ मध्यभागी एक देऊळ होतं आणि त्या देवळाचे दरवाजे 7-8 उघडे होते. मी आत गेलो. एक छोटासा दिवा जळत होता. मानवी अस्तित्वाची जणू काही खूणच. मूर्तीच्या मागे थोडीशी ऊब होती. मी लवंडलो. रात्रीचे जेवण झाले नव्हते. पोटात भुकेची आग पडली होती. बाहेर गारठा, तरी मला गाढ झोप लागली. जागा झालो. देवळाचा पुजारी आला होता. पूजा करत होता. अर्धा एक तास तिची पूजा चालली होती. पूजा संपल्यावर त्याने वळून बघितले. मी त्याच्याकडे आशेने पाहिले. आता तबक घेऊन तो माझ्याकडे आला. तबकात ओल्या खोबऱ्याचा तुकडा होता. तो त्याने माझ्या हातात ठेवला. पुण्याला पुण्याला आल्यावर काळ्यांकडे चक्कर मारली. काळ्यानं दारातच माझे स्वागत केले. काळ्यांना दृष्टी आली होती. मी त्याचा हात धरून तिचं अभिनंदन केले आणि पुटपुटलो, गॉड इज ग्रेट. गॉड? तो आश्चर्य मला. तुमच्या तोंडात? मी तर सारे देव भंगारात विकून टाकले. देव आहे की नाही कोणास ठाऊक, पण देऊळ तरी पाहिजे बुवा, माझ्या मनात विचार आला. पण देव जर नाकारला तर देऊळ कुठून येणार? माझं डोकं भणभणू लागलं.